नसनापूरमधल्या घटनेच्या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली चर्चा। लैंगिक शोषणातील आरोपींना पेरोल देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे हे स्पष्ट निर्देश। नसरापूर प्रकरणामध्ये 3 सरकारी वकिलांच्या नावांची शिफारस। पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य सरकारला 3 जणांची नावं पाठवली। नसरापूर प्रकरणामध्ये ॲडव्होकेट अजय मिसर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याचा अंदाज। पुण्यातील नसरापूर प्रकरणामध्ये आरोपीच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया पुरावे म्हणून वापरली जाणार, सूत्रांची माहिती। पुणे ग्रामीण पोलिसांकडून आरोपीच्या कुटुंबियांनी दिलेली प्रतिक्रिया न्यायालयात सादर केली जाईल। नसरापूर घटनेतील पीडित मुलीचा मृत्यू तर ॲस्फिक्सियामुळे शवविच्छेदन अहवालातून ही माहिती समोर। ॲक्सिफिया म्हणजे श्वास कोंडणं, याच कारणानं चिमुरडीचा मृत्यू झाला। नराधमाला तोंडात सॉक्स कोंबला आणि त्यामुळे चिमुरडीचा श्वास कोंडला गेला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणावरती बारीक लक्ष आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत, अशी ही माहिती। नसरापूर प्रकरणातील आरोपीला हालहाल करत संपवावं, राज ठाकरे यांची मागणी। फास्ट्रॅक पद्धतीने कारवाई करू असं म्हणणाऱ्या सरकारनं फास्ट्रॅकची व्याख्या सांगायला हवी, राज्यात कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही, राज ठाकरे यांची ही प्रतिक्रिया। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नसरापूर घटनेचा निषेध। पोलिसांच्या बंदुका दिवाळीमध्ये टिकल्या उडवण्यासाठी नसतात, ज्योती वाघमारे यांची टीका। मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं की नराधम सुटणार नाही, ज्योती वाघमारे यांचं वक्तव्य। पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील मुलीच्या तोंडात सॉक्स आढळला, शवविच्छेदन अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर। मुलीच्या छातीवर बळ उमटले असं देखील शवविच्छेदन अहवालातून समोर। 4 वर्षांच्या चिमुरडीचे अत्याचार करत हत्या। पुण्याच्या नसरापूर प्रकरणी आता पोलीस तपासाला वेग। साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास पोलिसांकडून सुरुवात। विशेष तपास पथकानं महत्त्वाच्या व्यक्तींचे जबाब नोंदवले। सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक पुरावे जप्त। आरोपी भीमराव कांबळेला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी। खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री फडणवीसांची त्यांनी भेट घेतली। नसरापूर घटनेसंदर्भात सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार होत्या। सुप्रिया सुळेंसोबत नसरापुरातील ग्रामस्थ देखील होते। नसरापूर प्रकरण फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी नाशिकच्या लासलगावमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण समाज आक्रमक। लासलगाव पोलिसांना निवेदन देत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी ही मागणी। जळगावमध्ये 17 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर। या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यामध्ये तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। आकाश पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव। 3 वर्षाच्या चिमुकलीवरती आजोबाकडून झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा। चिमुकली अवघ्या काही महिन्यांची असतानाच तिला आजोबाकडून शारीरिक यातना दिल्याचं समोर। गेल्या काही दिवसांपूर्वी पुन्हा अत्याचार झाला, त्यामुळे चिमुकलीच्या आईनं घर सोडलं। पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं भोंदूकडून मुलीवर अत्याचार। पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक प्रकार। 13 वर्ष अल्पवयीन चिमुकलीवरती भोंदूकडून लैंगिक अत्याचार। कासा पोलिसांनी 55 वर्षीय भोंदूला घेतलं ताब्यात। 3 लहान मुलांना रस्त्यावर सोडून आई बेपत्ता। डोंबिवलीमधली धक्कादायक घटना। खाऊ आणायला जाते असं सांगून मुलांना रस्त्यावर सोडून बेपत्ता। सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांकडून आईचा शोध सुरू। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये नसरापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि अखिल भारतीय ब्राह्मण महिला मंडळ यांच्या वतीने। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीआधी नव्या चेहऱ्यांना संधी देणार। दिवाळीच्या आधी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार, सूत्रांची ही माहिती। पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार, अशी सूत्रांची माहिती। सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पत्नीला मिळावं यासाठी आमदार महेश शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेमध्ये नाराजी। महेश शिंदेंवरती पक्षांतर्गत कारवाई देखील होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून भिन्न भूमिका मांडल्याचा महेश शिंदे यांच्यावरती आरोप। निवडणूक आज असो, 5 वर्षांनी असो किंवा मग 10 वर्षांनी असो, आम्ही बारामतीकर फक्त त्यांच्याच मागे उभे राहणार ज्यांच्या नावात अजितदादा पवार हे नाव असेल। सुनेत्रा पवार यांच्या विजयानंतर बारामतीमध्ये लागले हे पोस्टर्स। तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचाली सुरू। बहुमताचा आकडा गाठण्यासाठी टीव्हीके नेत्यांचे प्रयत्न सुरू। टीव्हीकेचे नेते पक्षप्रमुख थलपती विजयच्या निवासस्थानी दाखल। विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके पक्षाचा 108 जागांवरती विजय। पश्चिम बंगालमधल्या मुख्यमंत्री पदाबाबत आज दिल्लीमध्ये बैठक। भाजप नेते सुवेंदू अधिकारी देखील दिल्लीला येण्याची शक्यता। पश्चिम बंगालमध्ये 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी। पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर वाद सुरू तर टीएमसी पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड। तृणमूलचे नगरसेवक सुशांत घोष यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। पश्चिम बंगालच्या जनतेने विकासाला मतदान केलं। जनतेने ममता बॅनर्जी यांच्या 3rd डिग्री राजकारणाला उद्ध्वस्त करून टाकलं। पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयावर मंत्री बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया।
भाजप 365 दिवस निवडणुकीचा सराव करत असते. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. जिंकते तेव्हा लोकशाहीसाठी धोक्याची असते. काँग्रेस जिंकते तेव्हा लोकशाहीचा विजय असतो असं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांना डिवचलं. एसआरपीएफच्या परीक्षेमध्ये खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून प्रश्न घेतल्याचा आरोप. 100 पैकी 85 प्रश्न जशास तसे. तर विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केला. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी हा खेळ सुरू. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. या प्रकरणाची चौकशी करा, सुप्रिया सुळे यांचीही मागणी. विकासाच्या राजकारणासाठी खासदार संजय जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. परभणीचे भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांचं हे आवाहन. ठाकरेंच्या शिवसेनेला भवितव्य राहिलेलं नाही, सुरेश भुमरे यांची ही टीका. ठाकरे सेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्नीची एकनाथ शिंदेंकडून भेट घेत चौकशी. दिना पाटील यांच्या पत्नीचा अपघात झालेला, त्यांच्यावरती मुंबईमधील फोर्टिस रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पुण्यात मंत्र्यांच्या स्वीय सहायकाकडून आता पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलाला देखील बॅटने मारहाण. पत्नीवरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अहिल्यानगरमध्ये दाखल केलेला गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग. विजय कारंडे असं स्वीय सहायकाचं नाव असल्याची माहिती. पुण्याच्या शिरूरमधील टाकळे हाजी पोलीस चौकामध्ये आता भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप. तक्रार दाखल न करण्यासाठी पोलिसांनी पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप. एका तरुणानं केलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनमुळे खळबळ. चाळीसगावमध्ये तरुणीला ब्लॅकमेल करून लाखोंची खंडणी उकळणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल. व्हिडिओ कॉलवरती खासगी फोटो आणि व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केलं. संशयित आरोपी यश महेंद्र जैनकडून वारंवार पैशांची आणि शारीरिक संबंधाची मागणी. पुण्यातल्या भोर रामबाग रस्त्यावरती एसटी बस आणि इगो कारची समोरासमोर धडक. अपघातामध्ये कारमधील एकाचा जागीच मृत्यू. इतर प्रवासी गंभीररित्या जखमी झाले असल्याची माहिती. वाशिम जिल्ह्यामध्ये जनगणना 2027च्या नावाखाली सोशल मीडियावर बनावट अर्ज व्हायरल. नागरिकांची दिशाभूल होत असल्याचं समोर. हा फॉर्म पूर्णतः फेक असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट. जिल्हाधिकारी योगेश कुभेजकर यांच्याकडून आता नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन. कल्याण माळशेज या महामार्गावरती एसटी बस आणि सुमोचा अपघात झाला. अपघातामध्ये 2 प्रवासी मृत्युमुखी. इतर प्रवाशांना टोकावडे या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. भिवंडी तालुक्यामध्ये निसर्गाचा चमत्कार. आंब्याच्या झाडाला लागले सीताफळ. भिवंडीवाडा रस्त्यावरील दुगाड फाटा नजीकच्या साईगाव असनोली या ठिकाणची घटना. अकोला बाजार समितीमध्ये गव्हाची आवक वाढली. गव्हाला 2345 रुपयांचा दर मिळाला. शनिवारी बाजार समितीमध्ये सुमारे 931 क्विंटल लोकल गव्हाची आवक. माण आणि खटाव तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई. माण खटाव तालुक्यातील 50हून अधिक गावांनी प्रशासनाकडे टँकरची अधिकृत मागणी केली. मात्र प्रशासनानं केवळ माण तालुक्यामध्ये 17 गावांना टँकर मंजूर केले. तर पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलनाचाही इशारा. वाशिमच्या काटेपूर्णा अभयारण्यामध्ये वृक्षारोपणासाठी गांडूळ खत प्रकल्प सुरू. वनकचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करून हरितीकरणाला चालना. आगामी वृक्षारोपणासाठी वापर केला जाईल. चंद्रपूरमधील रामाळा तलावातील पाणी आटलं, त्यामुळे माशांचा मृत्यू झाला. त्यामुळे मच्छीमारांचं नुकसान झालं. माशांचा मृत्यू झाल्यानं परिसरामध्येही दुर्गंधी पसरली. नंदुरबार शहरात 10 मे पासून 2 दिवस आड पाणी पुरवठा केला जाईल. उन्हाळ्याच्या तीव्रतेने धरणांमधील पाणी साठ्यात मोठी घट होते. बीरचक प्रकल्पामध्ये सध्या केवळ 61% पाणी शिल्लक. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची कोल्हापूरला पसंती. कोल्हापूरमधील धार्मिक आणि इतर पर्यटन स्थळं हाऊसफुल. अंबाबाई मंदिर परिसरातील गर्दीच्या पार्श्वभूमीवरती मंदिर परिसरामध्ये मंडप उभारले. दर्शन रांगेतील भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. जालन्याच्या राजूर गणपती या ठिकाणी राजुरेश्वर गणपतीस 2 क्विंटल 51 किलो केशर आंब्याची आरास. तर अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं भाविकांची दर्शनासाठी गर्दी. मनमोहक सजावटीने भक्तांचं लक्ष वेधलं. अंगारकी निमित्त ओझरच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली. चतुर्थी निमित्त लाडक्या बाप्पाचा गाभारा आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवला. तुळजापूरमध्ये नगारा अर्पण सोहळा संपन्न. तुळजाभवानी पक्षाळ मंडळाच्या वतीनं तुळजाभवानीला नगारा अर्पण. तुळजाभवानीच्या धूप आरतीच्या वेळी नगारा वाजवण्याची परंपरा. नगारा अर्पण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. जालना या ठिकाणी पेट्रोल पंपावरती वाहनधारकांची गर्दी. जालना संभाजीनगर मुख्य महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल उपलब्ध नाही. तर यामुळे पेट्रोल आणि डिझेल भरून घेण्यासाठी वाहनांची लागली आहे रांग.